नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी कडून या ठिकाणी 792 पदांच्या या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे। संपूर्ण या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। जाहिरात क्रमांक बघा 56/2025 पासून 87/2025 पर्यंत या ठिकाणी बघणार आहोत। महत्त्वाची जाहिरात आहे या ठिकाणी, शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ बघत राहा। त्याआधी तुम्ही जर या ठिकाणी त्याआधी महत्त्वाची सूचना, जीकेजीएस मराठी नावाचं चॅनल नवीन आपण सुरू केलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दर दिवसच्या चालू घडामोडी, डेली करंट अफेअर्स असतील, जनरल सायन्स मध्ये असणारे इतिहास, भूगोलचे किंवा या ठिकाणी मॅथ्स असेल किंवा रिझनिंगच्या ट्रिक्स असतील, सर्व या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलला तुम्ही जर नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल, जीकेजीएस मराठी @GKGS मराठी असं तुम्ही टाईप करा आणि या ठिकाणी तुम्हाला लोगो येऊन जाईल। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर स्टार्ट करूया या ठिकाणी आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे, बाकी तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून या ठिकाणी वाचावी लागणार आहे, कारण ही ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठी आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। यामध्ये बघा 792 पदांची जागा निघलेली आहे। यामध्ये बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित महाविद्यालय, विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब, तसेच विविध अतिविशेषीकृत विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब, याच्यामध्ये 792 पदांच्या जागा आहेत। विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट ब मध्ये या ठिकाणी 716 पदे सर्वाधिक आहेत। यामध्ये आपण जाणून घेऊया। या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक 56/2025 बधिरीकरण शास्त्र, टोटल या ठिकाणी पदे जी आहेत ती 67 आहेत। या ठिकाणी तुम्हाला नाही का आरक्षणासंदर्भातचा तपशील दिलेला आहे। व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटांसाठी या ठिकाणी स्टॉप करून घ्या। या ठिकाणी अनाथ आणि दिव्यांगांचं खाली दिलेलं असेल प्रत्येक या ठिकाणी विषयानुसार, तर तुम्हाला ते सुद्धा चेक करायचं जे कोणी यासाठी पात्र असतील। या ठिकाणी मी फक्त तुम्हाला एकूण पदे या ठिकाणी सांगणार आहे, बाकी तुम्हाला या ठिकाणी विवरण व्हिडिओमध्ये दिसून जाईल। स्टॉप करून एकदा चेक करून घ्या। त्यानंतर बघा या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 57 श किरण शास्त्र दिलंय, 78 पदे आहेत। ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 58/2025 या ठिकाणी 11 पदे आहेत। ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी 59/2025 मनोविकृती शास्त्र या ठिकाणी 8 पदे आहेत। जाहिरात क्रमांक 60 औषधशास्त्र या ठिकाणी 12 पदे आहेत। जाहिरात क्रमांक 61/2025 नैत्र शल्य चिकित्सा शास्त्र या ठिकाणी दिले 26 पदे आहेत। त्यानंतर बघा 62/2025 स्त्रीरोगशास्त्र व प्रसूतीशास्त्र यांना 83 जागा आहेत। त्यानंतर बघा 63 जे आहे कान नाक घसा शास्त्र जे असतील 17 या ठिकाणी पदे आहेत। या ठिकाणी शरीर रचनाशास्त्र दिलेलं आहे, त्यांना 46 पदे आहेत टोटल या ठिकाणी। त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 65/2025 शरीर क्रियाशास्त्र या ठिकाणी दिलेले 32 पदे आहेत। त्यानंतर जाहिरात क्रमांक 66/2025 ICCU औषध वैद्यक शास्त्र या ठिकाणी 13 पदे आहेत। त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 67 न्याय वैद्यक शास्त्र या ठिकाणी 29 पदे आहेत। 68 या ठिकाणी अस्थि व्यंगोपचार शास्त्र 15 पदे आहेत। त्यानंतर 69/2025 औषध वैद्यक शास्त्र या ठिकाणी 50 पदे आहेत। 70 विकृती शास्त्र या ठिकाणी दिलेलं आहे, 48 पदे आहेत या ठिकाणी। 71 मध्ये बघा जीवन रसायनशास्त्र दिले 38 पदे आहेत। त्यानंतर बघा 72 मध्ये रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक शास्त्र 31 पदे दिलेले आहेत। त्यानंतर जाहिरात क्रमांक 73 बघा सूक्ष्मजीवशास्त्र 23 पदे दिलेली आहेत। जाहिरात क्रमांक 74 बालरोग चिकित्सा शास्त्र यांचे 16 पदे दिलेली आहेत। त्यानंतर जाहिरात क्रमांक 75 बघा या ठिकाणी क्षयरोग व उरोग शास्त्र या ठिकाणी 7 पदे दिलेली आहेत। जाहिरात क्रमांक 76/2025 शल्य चिकित्सा शास्त्राचे 64 पदे दिलेली आहेत। जाहिरात क्रमांक 77 किरणोपचार शास्त्र या ठिकाणी 2 पदे दिलेली आहेत। त्यानंतर बघा तिसऱ्या नंबरचे जे आहे विविध अतिविशेषकृत विषयातील सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण संशोधन गट ब मध्ये 76 पदे जी राहिलेली आहेत। यामध्ये बघा 78/2025 अंतःस्रावशास्त्र या ठिकाणी 1 पद दिलेलं आहे। जाहिरात क्रमांक 79/2025 जठरांत्रजन्यशास्त्र या ठिकाणी दिलेले 4 पदे आहेत। त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 80 हृदयरोगशास्त्र या ठिकाणी 7 पदे आहेत। 81 वृक्क विकारशास्त्र या ठिकाणी 10 पदे आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी 82 मध्ये सुगठ शल्य चिकित्सा शास्त्र यांची 8 पदे आहेत। 83 मध्ये मज्जातंतू चिकित्सा शास्त्र यांची 9 पदे आहेत। 84 मध्ये मूत्रशल्य चिकित्सा शास्त्र यांची 6 पदे आहेत। या ठिकाणी 85 मध्ये मज्जातंतू शल्य चिकित्सा शास्त्र यांची 9 पदे आहेत। त्यानंतर या ठिकाणी 86 मध्ये नवजात शिशुरोग शास्त्रज्ञ 9 पदे आहेत। आणि या ठिकाणी बघा शेवटची जी आहे 87 मध्ये हृदयवाहिका विरोग विकृती शास्त्र चिकित्सा शास्त्र या ठिकाणी 13 पदे दिलेली आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व दिलेले आहे। तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट स्टॉप करून या ठिकाणी बाकी सर्व एक तपशील जे आहे ते व्यवस्थित बघायचा आहे। अर्ज सादर करण्याचा दिनांक या ठिकाणी 29 एप्रिल पासून आहे ते 19 मे पर्यंत। ऑनलाईन मध्ये तुम्ही शुल्क भरताल तर 19 मे लास्ट डेट आहे, आणि जर चलनाद्वारे भरत असाल तर 22 मे या ठिकाणी लास्ट डेट आहे। या ठिकाणी बघा दिव्यांगांसंदर्भात जे आरक्षण दिलेले आहे किंवा त्या संदर्भात जे पात्र दिव्यांग सुनिश्चिती दिलेली आहे ती या ठिकाणी सर्व पदांसाठी दिलेली आहे। एकदा चेक करून घ्यायचं सर्व दिव्यांगांनी। वेतन श्रेणी दिलेली आहे। पात्रता बघा या ठिकाणी भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा या ठिकाणी 1 ऑगस्ट 2025 पर्यंत गणण्यात येणार आहे। किमान मागासवर्गीय या ठिकाणी दिलेले आहे 19 आहे। अराखीवसाठी खुला 40 आहे। मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी 45 आहे। अराखीव प्रावीण्यप्राप्त खेळाडूमध्ये
खुलासाठी या ठिकाणी 43 आहे, मागासवर्गीय अनाथासाठी 45 आहे, माजी सैनिकांसाठी 3 वर्षाचा या ठिकाणी जो अधिकचा सेवेचा कालावधी तो दिलेला आहे, दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव दिलेला आहे, विविध विषयांसाठी आहे, तर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, कारण तुम्हाला ऑनलाईनमध्ये या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमचा शैक्षणिक अनुभव जो आहे तो अपलोड करावा लागणार आहे. त्याआधी या ठिकाणी बघा, तुम्हाला आपल्या चॅनलवरती यायचं आहे, MPSC प्रोफाईल अपडेट करा म्हणून आलेलं आहे. 2025 ची नवीन सूचना आहे. फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही जर या ठिकाणी अपडेट केलं नाही, या ठिकाणी फॉर्म जर व्यवस्थितरित्या अपडेट केला नाही तुमचा, तर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्ही कोणताही फॉर्म MPSCचा भरण्यापूर्वी हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं प्रोफाईल व्यवस्थितरित्या अपडेट करून घ्या. या ठिकाणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व्यवस्थितरित्या आणि शेअर करा, कारण आपण महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर या ठिकाणी बघा, त्यांच्याशी जे आपल्या सिरियल नंबर आहे, बधिरीकरण शास्त्र MD MSD NB लागते, तर हे सर्व दिलेलं आहे. त्यांनी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड जे लागत आहे आणि त्यासोबत लागणारं एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर नेम ऑफ पोस्ट आणि सब्जेक्ट बघून त्यासमोर दिलेला एक्सपिरियन्स आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन चेक करून घ्यायचं आहे तुम्ही सर्वांनी. या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही स्टॉप करून सुद्धा बघू शकतात, किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे, विहित कागदपत्रे आणि या ठिकाणी अपलोड कशी करायची ते, या ठिकाणी कोणती PDF मध्ये किमान साईज असली पाहिजे, कमाल साईज असली पाहिजे ते दिलेलं आहे. जे नवीन विद्यार्थी असतील ते सर्वात आधी व्हिडिओ जाऊन बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे. आणि इतर जी सर्व माहिती आहे ती तुम्हाला आयोगाच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे mpsc.gov.in याच्यावरती उपलब्ध आहे, ती भेटून जाणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर MPSCच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.